आतापर्यंतचा कालपर्यंतचा विस्तार पाहता? बघा, विस्तार पाहता एका बाजूला धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं, त्याबद्दल एका बाजूला खुशी असताना दुसरीकडे या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे की भुजबळ साहेब आणि पडळकर साहेबांना का मंत्रिमंडळातून डावललं, या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांना मिळणं अपेक्षित आहे. कारण या महाराष्ट्राचा व्हॉइस बनलेले, महाराष्ट्राचा आवाज बनलेले भुजबळ साहेब, त्यांना मंत्रिमंडळातून डावलण्यामागची काय भूमिका आहे अजितदादांनी पुढे येऊन सांगावी. 2.5 वर्ष मंत्र्यांना तुम्ही वाटून देणारे, एक वेगळा पायंडा पाडणारे अजितदादा, तुम्ही 2.5 वर्ष भुजबळ साहेबांना उपमुख्यमंत्रीपद देणार आहेत असं पुढे येऊन सांगा, आम्ही शांत बसू. तुम्ही जर 2.5 वर्ष मंत्रिपद घेणार असाल, 2.5 वर्ष उपमुख्यमंत्रीपद राहणार असाल, तर पुढचा कालावधी भुजबळ साहेबांना देणार असं सांगा. मला वाटतंय अजितदादा पवारांनी भुजबळ साहेबांना आणि पडळकरांना डावलण्याचं कारण असं असावं की कर्जत जामखेडमधून रोहित पवार आणि सांगलीमधून जयंत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यायचं आणि या दोघांचा बळी घ्यायचा, ही जातीवादी मानसिकता आहे अजितदादा पवारांची. आज रोजी तरी आम्ही त्या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत.